एक महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्रातल्या आश्रमशाळांमधली दयनीय परिस्थितीचा आढावा एबीपी माझा घेतोय। आमचे प्रतिनिधी आश्रमशाळेत जाऊन तिथलं भयान वास्तव आपल्यापर्यंत पोहोचवतायत। एबीपी माझानं दाखवलेल्या ऑपरेशन आश्रमशाळेची दखल आता मागासवर्गीय कल्याण मंत्री अतुल सावेंनी घेतली आहे। सोमवारी सर्व आश्रमशाळा चालकांची मुंबईत बैठक होणार असून त्यांना 6 महिन्यांची मुदत दिली जाणार असल्याचं सावे यांनी एबीपी माझावर प्रतिक्रिया देताना सांगितलंय। नाही, आम्ही आश्रमशाळेला सगळ्या व्यवस्था पुरवण्याकरता निधी उपलब्ध करून देतो आणि त्या माध्यमातून त्यांनी हे केलं पाहिजे असं मॅन्डेटरी आहे। पण करत नसतील तर आम्ही आता सोमवारी सगळ्या आश्रमशाळांची एक परवाचा इन्सिडेंट झाल्यामुळे आम्ही सोमवारी सगळ्या आश्रमशाळांची बैठक त्यांच्या सगळ्या प्रमुख जे आहेत त्यांची एक बैठक मुंबईत लावलेली आहे। ऑलरेडी त्याचं नोटीसही काढलेली आहे आणि आम्ही त्यामध्ये त्यांना सगळ्यांना एक 8 दिवसाची संधी देणार आहोत की 8 दिवसात त्यांनी अपडेट केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे सगळ्यांची मान्यता रद्द करू। भले गरज पडली तर आम्ही दुसऱ्या शाळेमध्ये त्या मुलांना समावेश करण्याचा प्रयत्न करू। ह्या सगळ्या शाळांची चौकशी होणार आहे? 100% आम्ही सगळ्यांना आम्ही कारवाई करायला लावू। आजच अधिकाऱ्यांना पाठवून जर असेल त्यांनी जर 8 दिवसात तिकडे इम्प्लिमेंट केलं नाही, कसं एक संधी द्यायला पाहिजे त्या हिशोबाने एक 8 दिवसाची आम्ही त्यांना संधी देऊ। जर 8 दिवसात त्यांनी या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। दुसरं आणखी असं आहे की यामध्ये त्यांच्या काही तक्रारी आहेत की त्यांचे भाड्याचे पैसे मिळत नाहीत, म्हणजे इतर पैसे मिळत नाही, मग चालवायचं पैसे सगळ्यांना येतात, थोडे थोडे टप्प्याटप्प्याने येतात। असं काही नाहीये। मागच्या महिन्यात जसं आम्ही 90 कोटी रुपये रिलीज केले असं दर महिन्याला पैसे रिलीज होतात त्यांचे। तपासणी काय काय तपासणी केली? आम्ही सगळे सुविधा ज्या त्यांनी प्रोव्हाइड करायला पाहिजेत, मुलं असो मुली असो, त्यांची झोपायची त्यांची खायची, कारण की आम्ही त्याच्यासाठी त्यांना अनुदान देतो, पैसे देतोय। आम्ही काय म्हणजे आम्ही जसं फूड सप्लाय जसं दुसऱ्या ठिकाणी फूड तसं आम्ही अनुदान देतो। त्यांनी ती व्यवस्था केली पाहिजे आणि जे जर चांगली करत नसतील तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल।